आता पाहूयात आवाज लोकशाहीचा। आवाज लोकशाहीचा मध्ये आज आपण पाहणार आहोत पंढरपूरमधील नागरिकांच्या समस्या। विठुरायाच्या दर्शनाला पंढरपूरला येणाऱ्या भाविकांवर आता आरोग्य कर आणि पार्किंग फी लावली जाणार आहे। नगरपालिकेच्या पार्किंग वसुलीला विरोध केला जातोय। याच विषयी आपण आज आवाज लोकशाहीच्या माध्यमातून भाविकांच्या आणि पंढरपूरकरांच्या समस्या म्हणणं जाणून घेणार आहोत। तर कोणतेही पार्किंग पहिली तर फ्रीच होती सगळी, आता पैसे लागायले समज, इथं लागू नाही समज पैसे, याची आमची मागणी आहे। पार्किंगची फी लावणार असेल तर 50 काय आम्ही 200 रुपये द्यायला तयार आहोत, पण तशा सुविधा प्रशासनाने दिल्या पाहिजेत इथे या ठिकाणी, आणि व्यवस्थित पार्किंगची सोय, सुरक्षित पार्किंगची सोय झाली पाहिजे। पंढरपूरमध्ये एवढं घाणीचं साम्राज्य आहे की ह्या नगरपालिकेला एवढा निधी येतो तरी पण तो या शहरात स्वच्छता म्हणा, टॉयलेट, लेडीजसाठी टॉयलेट नाही आहेत, आरोग्य कर ही जे ज्या पद्धतीने वसूल करतात, काय पार्किंग फी म्हणा, तर हे करू नये, कारण ह्याच्यातून तुम्ही आम्हाला सुविधा देत नाही। तुम्ही आधी पहिल्यांदा शहरातल्या लोकांना, येणाऱ्या भाविकांना सुविधा द्या। नदीची अवस्था बघा, दुरवस्था झालेली आहे, पाणी नाही आहे, घाणी साम्राज्य आहे, लोकांना तुम्ही सुविधा द्या आणि मग तुम्ही फीच्या नादी लागा, असं आमचं म्हणणं आहे। श्री क्षेत्र पंढरपूर येथील नगरपालिकेनं आरोग्य व्यवस्था कर, पार्किंग या नावानं टेंडर काढलेलं आहे आणि त्यामार्फत ते वसुली करणार आहेत। तर वारकरी संप्रदायकाच्या मनामध्ये पंढरीविषयीची भावना जी आहे ती श्रद्धेची आहे आणि येणारा बहुतांश वर्ग हा वारकरी सांप्रदायिकच आहे। आमची या ठिकाणी विनंती आहे, ही गोष्ट नगरपालिकेनं करू नये। जर मागं पुढं निधी जरी जाहीर झाला असला तर आम्हाला असं समजतं की तो अद्यापपर्यंत आम्हाला मिळाला नाही। मिळण्याकरता वारकरी संप्रदायामार्फत आम्ही नगरपालिकेला या ठिकाणी प्रत्यक्ष या ठिकाणी मंत्रालयापर्यंत आम्ही पाठपुरावा करू शकतो आहे। आम्हाला हे सांगावं नगरपालिकेनं की आम्हाला तो मिळत नाही वेळेवर, आम्ही त्याच्यासाठी या ठिकाणी आम्ही पुढं पाठपुरावा करू आणि तो वेळेत कसा उपलब्ध होईल याच्या संदर्भात आम्ही या ठिकाणी पाठपुरावा करू। परंतु हे जे आहे सध्या जे काय चाललेलं आहे टेंडर वगैरे, आणि ते कोणी घेणार आहे, तो घेतल्यानंतर जबरदस्त या ठिकाणी त्याचा बोजा पडणार आहे वारकरी संप्रदायावर। तर ही प्रक्रिया तात्काळ थांबवावी आणि वारकऱ्यांना या ठिकाणी कुठलीही या ठिकाणी तोशिष नगरपालिकेने देऊ नये। लाखो वारकरी भाविक भक्तांचं श्रद्धास्थान असलेलं हे पंढरपूर आहे। या भूवैकुंठ पंढरपूर नगरीमध्ये आज वारकरी आणि भाविक भक्त मोठ्या प्रमाणात येतात, पण या ठिकाणी पार्किंगची सोय त्यांना अद्याप झालेली नाही। स्वच्छतागृह इथं उपलब्ध नाही, पार्किंग केलं पण नावाला पार्किंग आहे, त्या ठिकाणी कुठलीही यंत्रणा आज नगरपालिके वतीने राबवली गेलेली नाही। स्वच्छतेचा नुसता नगरपालिकेला पुरस्कार मिळाला आहे, पण पूर्णपणे नगरपालिका या ठिकाणी अपयशी आहे। नगरपालिकेचा सगळा बोंगळ कारभार आहे। येणाऱ्या भाविकांची इथं लुटमार होते, पार्किंगला गाड्या लावल्यानंतर त्या ठिकाणी त्या भाविकांची आरेरावी भाषा बोलली जाते। याला खतपाणी घालते तरी नक्की कोण? प्रशासनानं याकडे लक्ष देण्याची गरज आहे। आणि जो हा कर आकारणीचा निधी जो आटाच घेतला, टेंडरची पद्धत जी काढली आहे ही रद्द व्हावी अशी आमची या ठिकाणी मागणी आहे। 78 लाख रुपयाचं नगरपालिकेनं पार्किंग फी, आरोग्य कर असं एक टेंडर काढलेलं आहे। ते कोविडच्या काळात बंद झालं होतं आणि नगरपालिकेच्या माध्यमातून येणाऱ्या भाविकाची तर लूट चालू होती, कारण त्या पावत्याच्या माध्यमातून डबल पावत्या घेऊन झिरो कर्मचारी नगरपालिकेने नेमले होते। त्या कर्मचारीच्या माध्यमातून इथं ह्या प्रत्येक स्पॉटची बोली व्हायची आणि जो कोण शिपाई बोली घेईल त्याला तो स्पॉट दिला जायचा। पण आता आमचं असं प्रामाणिक मत आहे, तुम्ही पार्किंग कर, आरोग्य कर घेताय, पण इथं कुठलीच सुविधा नाही। नगरपालिकेचे जे ठेकेदार आहेत ते ठेकेदार संगनमत करून, अधिकारी मॅनेज करून हे 78 लाखाचं टेंडर काढून नगरपालिकेला एक वेगळ्या प्रकारचं या नागरिकांना, वारकऱ्यांना लुटण्याचा प्रयत्न चालू आहे। त्यामुळं हा पार्किंग फी आणि ही निलाव नाही रद्द केला तर आम्हाला महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीनं सर्व सामाजिक संघटना घेऊन आम्हाला तीव्र आंदोलन करावं लागेल। आरोग्य कर नावाखाली अनाठायी वारकऱ्यांना त्रास देण्यासाठी, भाविकांना त्रास देण्यासाठी, कर वसूल करण्यासाठी जे टेंडर प्रक्रिया नगरपालिका प्रशासनाने सुरू केले, याच्या विरोधामध्ये वारकरी संघटनेच्या मार्फत
निवेदन देण्यात आलेलं आहे. हे निवेदन देऊन सुद्धा नगरपालिका प्रशासनाला कुठल्याही प्रकारची जाग जर नाही आली तर वारकरी संप्रदायाच्या वतीने तीव्र आंदोलन करून या काढण्यात आलेल्या टेंडरचा निषेध करण्यात येईल. आपण जर हा टेंडर प्रक्रिया थांबवली नाही व पंढरपूरमध्ये येणाऱ्या भाविक भक्तांना होणारा आर्थिक त्रास आहे तो थांबवला नाही तर समस्त वारकरी फडकरी युवक संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल. पार्किंग फीचा घाट घातलेला आहे तो कुठंतरी थांबावा आणि आम्हाला चांगल्या सुविधा द्याव्यात. राज्य शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी पंढरपूरला येत असल्याने आता ही पार्किंग फी आणि आरोग्य कर भाविकांवर लादू नये अशीच मागणी आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. अभिराज ओबाळे, लोकशाही मराठी, पंढरपूर. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.